जण इथं कीर्तना करता बसलेत, हे महाराज मंडळी आमचे गायन करतायत, यज्ञेश महाराज मृदंग वाजवतायत, पण तुम्ही बसलेला आहात, आम्ही उभे आहोत, सगळे टाळकरी मंडळी, ते एकटं झोपलेले बघा. त्या मृदंगाची विशेषता सांगतोय तुम्हाला, किती मोठेपण आहे त्याचं. ते एकटं झोपलेले. बरं, नुसतं झोपलेलं नाही, पांघरून घेऊन झोपलेले. चांगली शॉल आहे त्याला बघा पांघरायला. बरं, नुसतं असं नाही, उशाला घेऊन झोपलंय, यांनी नाही घेतलं. बरं, मी एवढ्या दुरून आलो 250 किलोमीटर वरून, मला माईकवाल्या दादानी एकच माईक दिलं. त्याला किती माईक आहेत? दोन माईक आहेत. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना एक एकच आहे. त्या एकट्याला 2 माईक आहेत. किती मोठं मोठेपण आहे त्याच. बरं, त्याला स्पेशल, तुम्ही चटईवरती आहेत, मी पण वरती इथं उभा आहे, त्याला एकट्याला गादी आहे झोपायला. ते पण आहे त्याचं. ऐका, ते खातं ना, ज्या वेळेला खातं ना, त्यावेळेला ताजी खातं, ताजी कणिक कणिक ताजी खातं. शिळी जमत नाही त्याला. हरिपाठाला वेगळी कणिक, हरिपाठ सुरू व्हायच्या अगोदर कणिक घेऊन या, कणिक ताजी खातं, शिळी खात नाही महाराज. बरं, ताजी तर खातच खातं, पण बिन मिठाची खातं. कशी खातं? पखवाजाच्या कणकीमध्ये मीठ टाकतात का? नाही टाकत. बिन मिठाची खातं. का बिन मिठाची खातं? ज्याला संपूर्ण जगाचं नीट करायचंय त्याने कोणाचं मीठ खायचं नाही. संपूर्ण जगाचं ज्याला नीट करायचंय त्याने कोणाचं मीठ खायचं नाही, म्हणून बिन मिठाची खातंय. बरं, त्याचं तोंड काळ आहे, पण पावडर लावल्याशिवाय जमत नाही. मोठे मोठेपणे. आता जर त्याला कीर्तनामध्ये कोणाचा पाय लागला तर लोक त्याचं दर्शन घेतात. काय करतात? दर्शन घेतात. ते दिंडीमध्ये निघालं आणि दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर पाऊस आला, सगळे लोक भिजले, पण त्याला भिजू देत नाही. त्याच्यावरती छत्री धरतात महाराज. काय धरतात? छत्र धरतात त्याच्यावरती. एवढं मोठं मोठेपण त्याला काल, फक्त ते नम्र झालं आणि या वारकरी संप्रदायामध्ये आलं, म्हणून त्याचं मोठेपण आहे.